हॅलो स्टुडंट्स, आपण ट्रिग्नोमेट्रीचा सेकंड लेसन पाहतोय. त्याचा मिसलेनियस 2 फर्स्ट क्वेश्चन, त्यातले MCQs जे 10 ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले. नाव क्वेश्चन नंबर 2 फर्स्ट. क्वेश्चन नंबर 2 फर्स्ट मध्ये फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 90 डिग्री 120 डिग्री. खरं तर हा पार्ट या लेसनमध्ये एक्सपेक्टेड काय आहे माहिती आहे तुम्हाला. मी सुरुवातीला असं शिकवलं बघा, स्टँडर्ड युनिट सर्कल ड्रॉ करा, त्याच्यानंतर इनिशियल आर्म अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, मग जो अँगल आहे तो बघून तुमचा टर्मिनल आर्म कुठे इंटरसेक्ट होतो. पण आता ते लिहायला त्याला फार लागतं आणि वेळ फार जातो. ते सगळं बंद करा आणि मी तुम्हाला डायरेक्ट जे शिकवले इव्हन ऑड मल्टिपल ऑड मल्टिपल असेल तर काय, त्याचा वापर करून तुम्ही हे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कॅल्क्युलेट करा. मी तुम्हाला बऱ्याचदा ते सुरू असताना सारखं सांगत होतो बघा की क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट क्वेश्चन तुम्ही तसा ट्राय करा. जेवढे तुम्ही त्याची प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि तो भाग आधीमध्ये ज्या वेळी तेवढं मी सांगत राहीनच सारखा. नाउ लेट स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 2. स्टेट द साइन्स ऑफ. आता तुम्हाला व्हॅल्यू नको आहे, फक्त त्याचा साईन पाहिजे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. मी तिन्ही क्वेश्चनचे थोडे रफ वर्क इथं करून ठेवलेले आहेत. सगळ्यात आधी मी इथं फिगर जी ड्रॉ केली आहे हे आपलं ते ऑल साइन टॅन कॉस, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह, सेकंड मध्ये साइन सोबत कोसेक पॉझिटिव्ह, नेक्स्ट टॅन, थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन पॉझिटिव्ह कॉट पॉझिटिव्ह, आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. त्यावेळेस बाकी सगळे काय असतात, निगेटिव्ह असतात, हे तुम्हाला माहिती. फर्स्ट क्वेश्चन आहे कोसेक ऑफ 520. पहिला क्वेश्चन बघा, कोसेक ऑफ 520. आता पहिल्यांदा या कोसेकडे अजिबात आपण बघायचं नाही, नुसतं तो अँगल बघायचा. 520चा टर्मिनल आर्म नक्की कुठल्या क्वाड्रंटमध्ये जातो. मग त्यासाठी तुम्हाला 90चं टेबल पार्ट असणं फार आवश्यक आहे. 90चे मल्टिपल्स 90, 180, 270, 360, 540 वगैरे वगैरे, 450 आणि मग 540, 630 सो ऑन. तर तसं निदान नुसता 52 नंबर तरी बघा, पुढचं जाऊ दे 0 कडे. 9 5 45, 9 6 54 म्हणजे याच्यापेक्षा मोठी होतात. मी नेहमी अलीकडे थांबतो, मी तुम्हाला माझी सवय सांगितली. तुम्हाला वाटलं तर पुढे जाऊन मागे येत जावं, असं काही नाहीये, ठीक आहे. मग 9 5 45 म्हणजे 450 प्लस 70 असं मी त्याला स्प्लिट केलं बघा. 450 लिहिल्यावर किती ऍड केले की हे एवढे येतात तेवढं आपल्याला कळतं की 450 प्लस 70 केले की 520 येतात. आता हा जो नंबर आहे तो 90चं 5th मल्टिपल आहे आणि पुढे प्लस 70 आहे. मग आपण आता चेक करूया बघा, 90चं 5th मल्टिपल बघा, इथनं सुरुवात असते नेहमी, इनिशियल आर्मपासून सुरुवात. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5th मल्टिपल आणि प्लस 70 म्हणजे तुम्ही इथे येणार आहात. म्हणजे तुमचा हा क्वाड्रंट कुठला आला सांगा, सेकंड क्वाड्रंट आहे. मी इथं लिहितो इक्वल्स सेकंड क्वाड्रंट. आता मला सांगा सेकंड क्वाड्रंट मध्ये कोसेक कसा असतो तुमचा, कोसेक कसा असतो तर पॉझिटिव्ह असतो. साइन पॉझिटिव्ह म्हणजेच कोसेक पॉझिटिव्ह. म्हणजे सेकंड क्वाड्रंट असल्यामुळं कोसेक 520 इज पॉझिटिव्ह. हे पहिल्याचं आन्सर. त्यातला नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉट ऑफ 1899 डिग्री असा क्वेश्चन आहे. कॉट ऑफ 1899 डिग्री. आता पहिल्यांदा मला त्यात 1899 मध्ये डायरेक्ट जे दिसले ते 1800 मग आणखी पुढे 99 आहेत. 99 म्हणजे एक 90चा एक पार्ट अजून त्यात शिल्लक राहतो, म्हणजे 99 मध्ये मी म्हणतो ना पुढचा अँगल नेहमी ॲक्यूट पाहिजे. पण ठीक आहे, 1800 प्लस 90 आणि प्लस 9 म्हणजे एवढे नंबर येतात. मग मी हे दोघं ऍड करून घेतले बघा, हे दोघं ऍड केले, 1890 प्लस 9 केले. आता यांची ऍडिशन एवढी येते का बघा. आता हे जे ना 1800 साधा विचारायचा आहे, 9 2 जा 18 बरोबर आहे. 9 2 जा 18 म्हटल्यावर 90 into 20 केले की 1800 येतात. म्हणजे हे 90चे 20 मल्टिपल तर ह्याच्यात आहेत आणि हे 90चं एक मल्टिपल आहे 1. म्हणजे 1890 हे 90चं 21st मल्टिपल आहे आणि पुढे प्लस 9. मग आता बघूया आपण 90चे आपल्याला 21st मल्टिपल बघायचंय बघा. 90चं फर्स्ट मल्टिपल, सेकंड, थर्ड, फोर्थ, परत फिरून आलो 8, 12, 16, 20. इथं झाले 20 मल्टिपल्स 90. आता 21 आणि प्लस 9 म्हणजे पुन्हा कुठला क्वाड्रंट त्याला सांगा, सेकंड क्वाड्रंट इक्वल्स सेकंड क्वाड्रंट.
मग मला सांगा आता सेकंड क्वाड्रंट मध्ये तुमचा कॉट कसा असतो, कॉट तिथं बघा म्हणजे कळेल तुम्हाला. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉट कसा असतो तर निगेटिव्ह आहे. देअरफॉर कॉट ऑफ 1899 इज निगेटिव्ह. ओके, नाउ लास्ट साइन ऑफ 986 डिग्री. मग त्या अँगलला हे फक्त बघायचं. 986 ला मी 900 प्लस 86 केले म्हणजे 90 से 10 मल्टिपल म्हणजे हे आणि वरचे 86. हा ऍक्युरेट पाहिजे बघा समोरचा. मग आता आपण बघूया 90 से 10 मल्टिपल्स 10 मल्टिपल. हे 90 से 4 मल्टिपल झाले, परत 8 झाले 8, 9 10 मल्टिपल्स आणि प्लस 86 म्हणजे तुम्ही या क्वाड्रंट मध्ये येता. थर्ड क्वाड्रंट इक्वल्स थर्ड क्वाड्रंट. आता मला सांगा थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो बघा. साइन निगेटिव्ह असतो म्हणजे साइन ऑफ 986 डिग्री इज निगेटिव्ह. लक्षात आलं तुम्हाला सांगा. या प्रकारे तुम्ही क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट करा. नाउ क्वेश्चन नंबर 3, स्टेट द क्वाड्रंट इन विच थीटा लाइज इफ. 3 प्रॉब्लेम तुम्हाला दिलेत. क्वाड्रंट सांगायचे तुम्हाला. टॅन थीटा निगेटिव्ह आणि सेक थीटा पॉझिटिव्ह. आता पहिल्यांदा विचार असा करायचा सेक थीटा पॉझिटिव्ह कुठे कुठे असतो. एक तर फर्स्ट क्वाड्रंट किंवा फोर्थ क्वाड्रंट. नाहीतर कॉस पॉझिटिव्ह म्हणजे सेक पॉझिटिव्ह ना. पण फर्स्ट क्वाड्रंट असेल तर ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह असतात. तिथं टॅन थीटा निगेटिव्ह दिले तुम्हाला म्हणजे याचा अर्थ 100% हा कुठला क्वाड्रंट असला पाहिजे तर तो फोर्थ क्वाड्रंट असला पाहिजे. समोर फोर्थ क्वाड्रंट असा आन्सर. ओके, नेक्स्ट साइन थीटा निगेटिव्ह कॉस थीटा निगेटिव्ह. आता बघा इथं तर ऑल पॉझिटिव्ह म्हणजे याचा विषय संपला. इथं साइन पॉझिटिव्ह असतो म्हणजे आपल्याला इथं साइन निगेटिव्ह पाहिजे म्हणजे हे बघू नका. इथं बघितलं तर कॉस पॉझिटिव्ह असतो आपल्याला कॉस निगेटिव्ह पाहिजे म्हणजे याचाही विषय संपला. इथं बघा इथं साइन पण निगेटिव्ह आहे आणि कॉस पण निगेटिव्ह आहे कारण इथं टॅन आणि कॉटच फक्त काय असतात पॉझिटिव्ह. म्हणजे हा कुठला क्वाड्रंट आहे तर तो थर्ड क्वाड्रंट आहे. व्यवस्थित घ्या क्वाड्रंट. साइन पॉझिटिव्ह टॅन निगेटिव्ह. आता साइन पॉझिटिव्ह इथं पण आहे आणि इथं पण आहे पण इथं कोणीच निगेटिव्ह नसतं म्हणजे इथं टॅन निगेटिव्ह दिलं म्हणजे हाचा याचा विषय नाही. आता राहिला प्रश्न याचा बघा. साइन तिथं पॉझिटिव्ह आणि टॅन निगेटिव्ह असतो की बघा. इथं साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह बाकी सगळे निगेटिव्ह म्हणजे हा कुठला क्वाड्रंट असला पाहिजे सांगा. सेकंड क्वाड्रंट असला पाहिजे. ओके, okay, now question number 4, which is greater, sine of 1856 degree or sine of 2006 degree. यापैकी कोण मोठा आहे असं विचारले. साइन ऑफ दीज टू अँगल्स दिलेत. लक्षात पहिले फक्त तो अँगल बघायचा. अँगल 1856 यामध्ये आपल्याला 1800 प्लस 56 असं त्याला हे 90चं मल्टिपल पाहिजे बघा. 90चं मल्टिपल 1800 प्लस 56 असं स्प्लिट करतात. आता 1800 हे 90चं 20th मल्टिपल आहे. 20th मल्टिपल आणि प्लस 56 पुढचे ऍडिटिव्स. मग आपण आता बघूया 90 चे आपल्याला 20 मल्टिपल्स कंप्लीट करायचे. हे बघा 90 चे 4 मल्टिपल झाले 1 2 3 4. पुन्हा 8 मल्टिपल झाले 12 मल्टिपल झाले 16 20 प्लस 56 म्हणजे इथे येणार तुम्ही. म्हणजे कुठला क्वाड्रंट आहे सांगा. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे. हा कुठला क्वाड्रंट आहे. फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो पॉझिटिव्ह असतो म्हणजे साइन ऑफ 1856 इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे साइन ऑफ एवढ्या डिग्रीचा आन्सर काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे. इकडे बघा 2006 अँगल आहे. 2006 असा अँगल. मग मी ऍक्च्युली हा नंबर असाच लगेच कोणालाही स्प्लिट करता येत नाही. मग मी काय केलं 2006 डिवायडेड बाय 90 करून घ्यायचं. बाजूला फरक करायचं. 92 जा 180 येतात. रिमाइंडर परत 20 नेक्स्ट नंबर डाऊन असं करत करत हे 26 रिमाइंडर शिल्लक राहिलं आणि 90 इंटू 22 प्लस 26. मग आता 90 इंटू 22 प्लस 26 याचंच ते मल्टिप्लिकेशन आहे. 1980 जे आहे ना
ते ऍक्च्युली बघा 9 2 18 कॅरीवर 9 2 18 प्लस 1 19 तो नंबर येतो. तुम्हाला भलेही हे नाही लिहिता आलं तरी चालेल, हे महत्वाचं आहे. हे इथं कळतं बघा डिव्हिजन मध्ये 90 इंटू 22 प्लस 26 केलं की हा नंबर येतो. म्हणजे आपल्याला 90 चे 22nd मल्टिपल कम्प्लीट करून 26 डिग्री पुढे जायचं आहे. मग आता इथं बघा 90 चे हे रफर असतं बरं का, हे नेहमी रफर असतं. 90 चे आपल्याला 22 मल्टिपल करायचे. हे बघा हे असं करत करत 1 2 3 4 आपण 20th मल्टिपल इथं आलेलं आठवतं का बरोबर. 20th मल्टिपल 90 चे इथे येते. आता बघा 21 22 आणि पुढे 26 डिग्री म्हणजे तुम्ही कुठल्या क्वाड्रंट मध्ये गेला सांगा, थर्ड क्वाड्रंट मध्ये गेला. म्हणजे हा आहे थर्ड क्वाड्रंट. मग थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो सांगा, ऑल साइन टॅन पॉझिटिव्ह म्हणजे साइन निगेटिव्ह. देयरफॉर साइन ऑफ 2006 डिग्री इज निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0. मग हा नंबर पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, विच इज ग्रेटर. त्यापैकी कुठला ग्रेटर आहे, तर आन्सर लिहायचं साइन ऑफ 1856 डिग्री इज ग्रेटर दॅन साइन ऑफ 1856 degree is greater than sine of 2006 degree. हे त्याचं फायनल आहे. ओके ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर त्यातला 6th. शो दॅट 1 minus 2 sin theta cos theta is greater than or equal to 0 for all theta which belongs to R. हा त्यातला 6वा क्वेश्चन आहे. हे 6th आणि 7th हे दोन्ही क्वेश्चन्स थोडेसे वेगळ्या टाईपचे क्वेश्चन आहेत. आपण कधी असा टाईप यापूर्वी पाहिलेला नसतो, त्यामुळे थोडेसे अवघड वाटतात ते. याला सगळ्यात आधी काय काय माहित असावं लागतं सांगतो अशा टाईपचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. हा जो फॉर्म्युला आहे साइन 2 sin theta cos theta हा नेक्स्ट लेसन मध्ये येणारा फॉर्म्युला आहे. त्यामुळे आता नुसतं कुठेतरी आसपास लिहून ठेवा. मी तुम्हाला हे 11वी सुरू झाल्यापासून सारखं सांगतोय की तुम्हाला अशा गोष्टी कायम मिळतात की हे पुढच्या लेसन मध्ये, हे त्या लेसन मध्ये येणार आहे, हे तिकडे आल्यावर बघू. हे असा प्रकार हा मॅथ्स मध्ये कायम असतो. 11वीला त्याचा फार त्रास होतो. मग 12वीत गेल्यावर हा प्रश्न येत नाही, कारण आपण सगळ्या गोष्टी बेसिक शिकलेलो असतो, त्यामुळे अडचण येत नाही. पण आत्ता मात्र हा प्रॉब्लेम असतो. साइन 2 sin theta cos theta हा आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. आता इनइक्वॅलिटीच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला अशी माहिती पाहिजे. इनइक्वॅलिटी उदाहरणार्थ बघा 3 हा नंबर 2 पेक्षा मोठा आहे, बरोबर. समजा आपण त्या दोन्ही साईडला आपण एखाद्या पॉझिटिव्ह नंबरनं मल्टिप्लाय केलं. 1 समजा पॉझिटिव्ह आहे तर दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केलं तर 3 1 3 परत 2 1 2 आहे तेच ऑर्डर रिलेशन म्हणजे आहे तेच साइन राहतं. पण समजा जर का आपण याला -1 न दोन्ही साईडनं मल्टिप्लाय केलं असतं, निगेटिव्ह नंबर कुठलाही का नंबर, मी 1 सोपा नंबर घेतलाय, निगेटिव्ह नंबरनं मल्टिप्लाय केलं असतं तर हा प्रोडक्ट -3 आला असता, हा प्रोडक्ट -2 आला असता. आणि आता मात्र तुम्हाला उलट साइन बघायला मिळालं असतं. -2 हे -3 पेक्षा काय सांगा मोठे आहेत. तर साधारण या गोष्टी तुम्हाला इनइक्वॅलिटी मध्ये थोडे साइन चेंजेस वगैरे कसे होतात, काय होतात. आणखी गोष्ट माहिती पाहिजे तुम्हाला, साइन किंवा कॉसच्या समोर तुम्ही कोणताही अँगल घ्या, कोणताही अँगल वाटते तो असे अँगल असू दे, या साइनची आणि कॉसची व्हॅल्यू ही नेहमी -1 आणि +1 यांच्या दरम्यानच असते. लक्षात ठेवा. इन्क्लुडिंग देम म्हणजे -1 पण असू शकते, +1 पण असू शकते आणि त्याच्यामध्ये असू शकते. -1 +1च्या अलीकडे पलीकडे ते कधी जातच नाही, कितीही मोठा अँगल असू दे. हे सगळं जर आपल्याला माहित असेल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम निश्चित समजेल. ठीक आहे. बघा ही जी टर्म आहे ती कायम ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह आहे किंवा इक्वल टू 0 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक. मग आता मी याची सुरुवात कशी करतो बघा. हा फॉर्म्युला कोणाचा आहे तर मी आता सांगितलं साइन 2 थीटाचा आहे. आणि साइनच्या समोर कुठलाही अँगल दिला तर ती व्हॅल्यू नेहमी कोणाकोणाच्या मध्ये असते सांगा, -1 +1 च्या दरम्यान असते. मग सुरुवात अशी करायची, वी नो दॅट -1 लेस दॅन ऑर इक्वल टू साइन 2 थीटा लेस दॅन ऑर इक्वल टू +1. कायम साइनच्या समोर कुठलाही अँगल जर लिहिला, थीटा काही जरी असला, कुठलाही रिअल नंबर असला तरी साइन हा कायम -1 +1 च्या दरम्यान असतो. आता मी याचा जो फॉर्म्युला तो इथे रिप्लेस करून घेणार आहे. सो -1 लेस दॅन ऑर इक्वल टू साइन 2 थीटाचा फॉर्म्युला तिथे लिहिला आहे. 2 sin theta
कॉस थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू 1. काही नाही, तो फक्त फॉर्म्युला रिप्लेस केला. आता मला या ठिकाणी अशी टर्मच क्रिएट करायची, मला अशी टर्म. मग आता या टर्मचं साइन काय सांगेल, इथं मायनस साइन. मग इथं मायनस साइन येण्यासाठी मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय -1. सगळ्यांना -1 मल्टिप्लाय करून घ्यायचं. मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय -1. बघा हे तुमचे इथले -1 ऍज इट इज, इथले -1 ऍज इट इज. त्याला इंटू आपण करणारे -1. हे बघा, हे आपण मल्टिप्लाय करणार. मायनस न मल्टिप्लाय केल्यावर तुम्हाला काय सांगितलं मी, साइन मध्ये काय चेंजेस होतात हे बघा हे. ठीक आहे. आता तुमची ही टर्म ऍज इट इज, आपण -1 न त्याला मल्टिप्लाय करणार आहोत. त्या टर्मला 2 sin थिटा cos थिटा त्याला मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. पुन्हा आपण मल्टिप्लाय करणार आहोत, त्यामुळे इथलं साइन काय होणार सांगा, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. याला -1 ला आपण, या 1 ला आपण -1 ला मल्टिप्लाय करणार आहोत इंटू 1. म्हणजे मी काय केलं नीट लक्ष द्या. तर इथला -1 आहे तसा आहे, हे आहे तसं आहे, हे आहे तसं आहे. सगळ्यांना -1 मल्टिप्लाय केलं आणि रिलेशन चेंज केलं. बघा साइन बदललं. बघा त्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल मी दिलेलं आहे. बघा -1 इंटू -1 म्हणजे +1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू हे -2 sin थिटा cos थिटा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मायनस. आता याच्या बाजूला 1 ऍड केलेलं दिसत आहेत मला तिथं बाजूला. मग पुढे बघा, ह्याच्या इथं मला 1 आणायचे म्हणजे 1 ऍड करायचे, म्हणजे ऍडिंग 1 थ्रूआउट द इनइक्वालिटी. सगळ्यांमध्ये आपल्याला 1 ऍड करायचं. बघा मी हा ऍड केलेला 1 बरं का, आपला ऍड केलेला 1. इथले 1 आहेतच, हे +1 तुमचे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. पुन्हा हा आपला ऍड केलेला 1, हा आपण ऍड करणारा 1, हे ऍज इट इज -2 sin थिटा cos थिटा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. हा आपला 1 ऍड केलेला 1 आपण ऍड केलेला आणि तिथला -1 आहे, तो आहे तसा. काय झालं सांगा आता इथं, 1 + 1 2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. ही टर्म आहे तशी लिहा, 1 - 2 sin थिटा cos थिटा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे तुम्हाला काय बघायला मिळालं सांगा की 1 - 2 sin थिटा cos थिटा ही इक्वल टू 0 असेल किंवा जास्तीत जास्त 2 पर्यंत असेल, याच्या दरम्यान आहे. म्हणजे ही जी टर्म आहे ती काय सांगा बघा, हा पार्ट आला बघा त्यामध्ये, हा की दिस टर्म इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 अप टू 2 पर्यंत आहे, मॅक्सिमम 2 पर्यंत जाईल ते. पण हा जो पार्ट आहे तो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आपला काय झाला, प्रूव्ह झाला. देयरफॉर लास्ट स्टेप 1 - 2 sin थिटा cos थिटा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 हे प्रूव्ह झाले. हे बघा, हे याचा अर्थ असा आहे की ही टर्म 0 आणि 2 च्या दरम्यान आहे. अरे मला सांगा 0 आणि 2 च्या दरम्यान आहे म्हणजे 0 पेक्षा मोठीच झाली की नाही, इक्वल टू पण चालेल 0, म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 हे प्रूव्ह झालं तुमचं. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं. म्हणून म्हणजे की थोडेसे क्वेश्चन विचित्र असतात. ओके ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. शो दॅट tan square theta plus cot square theta greater than or equal to 2 for all theta which belong to R. आता इथं या प्रॉब्लेम बद्दल तुम्हाला काय काय आधी माहित असणं आवश्यक आहे. सगळ्यात आधी तुम्हाला हा फॉर्म्युला पाहिजे की a² + b² ही जी टर्म आहे ना ती a - b चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ट्वाइस ab इतकी आहे. चेक करा बरं आहे की a² + b² म्हणजे a - b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ट्वाइस ab. तुम्ही याचा स्क्वेअर करा, याचा स्क्वेअर a² + b² -2ab आणि इकडे +2ab ते कॅन्सल होतात आणि ही टर्म शिल्लक राहते a² + b². हे सगळ्यात आधी ही माहिती पाहिजे. त्यानंतर दोन नंबरचा डिफरन्स म्हणजे आता a - b हा डिफरन्स जो असतो तो कदाचित ग्रेटर दॅन 0, म्हणजे थोडक्यात हा डिफरन्स पॉझिटिव्ह असू शकतो,
हा डिफरन्स कसा कसा असू शकतो? पॉझिटिव्ह, कदाचित निगेटिव्ह, कदाचित झिरो, दोघं सेम असतील तर. म्हणजे तुम्ही मनात कोणतेही दोन नंबर घ्या, ए आणि बी असे कोणतेही दोन वेगळे वेगळे नंबर घ्या, सेम घ्या, पाहिजे ते. आता समजा ए म्हणजे 5 असेल आणि बी म्हणजे 3 असेल, तर हा डिफरन्स तुमचा कसा असेल सांगा? पॉझिटिव्ह असेल. समजा तुमच्याकडे ए 3 आहे आणि बी 5 आहे, तर हा डिफरन्स तुमचा निगेटिव्ह असेल. समजा दोघेही 3 असतील तर हा डिफरन्स 0 पण असेल. पण विचार करून बघा की याचा स्क्वेअर किंवा ह्याचा स्क्वेअर किंवा ह्याचा स्क्वेअर, तुमचा डिफरन्स कसाही असू दे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसाही असू दे, स्क्वेअर हा कायम पॉझिटिव्ह असतो किंवा 0 पण असतो. कारण या केसमध्ये 3 - 3 0चा स्क्वेअर हा 0च असणार. पण हा डिफरन्स भलेही निगेटिव्ह, डिफरन्स निगेटिव्ह, पण त्याचा स्क्वेअर कसा येणार सांगा? पॉझिटिव्ह येणार. 5 - 3 डिफरन्स पॉझिटिव्ह आहे, त्याचा स्क्वेअर पण पॉझिटिव्हच राहणार. तर मग कोणत्याही दोन नंबर्सचा डिफरन्स घेतला तर तो डिफरन्स पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा 0 असू शकतो, पण त्यांचा स्क्वेअर मात्र एकतर 0 किंवा ग्रेटर दॅन 0 असतो. लक्षात ठेवा. हे जर का माहित असेल तरी देखील हा प्रॉब्लेम तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येणार आहे. ओके, बघा आता पहिल्यांदा मी ही जी टर्म आहे ना, जी आपल्याला प्रूव्ह दॅट हे करायची, त्या टर्म बद्दल मी काय लिहितो बघा. लक्षात, वी नो दॅट ही जी टर्म आहे ना, tan square theta plus cot square theta, this term can be written as tan theta minus cot theta चा ब्रॅकेट स्क्वेअर इथं बघा, इथं प्लस 2ab म्हणजे 2 tan theta into cot theta. ओके, therefore tan square theta plus cot square theta equals, हे राहू द्या कसे, tan theta minus cot theta चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, मला सांगा tan आणि cot हे एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत की नाही? मग रेसिप्रोकल असल्यामुळे त्यांचा प्रॉडक्ट किती असणार सांगा? 1 असणार. त्यामुळे 1 × 2 म्हणजे हे थोडक्यात 2 आहे. ह्याला मी इक्वेशन काय दिलं सांगा? 1 दिलं. म्हणजे ही टर्म जी आहे ती या दोघांच्या डिफरन्सचा स्क्वेअर प्लस 2 अशी. ठीक आहे. आता मी या RHS कडे बघून काय काय लिहितो बघा. लक्ष द्या. फॉर ऑल थिटा विच बिलोंग्स टू R, थिटा काही जरी असला, किती अँगल असला तरी, tan थिटा मायनस कॉट थिटा चा ब्रॅकेट स्क्वेअर हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय असला पाहिजे? 0. मी काय म्हणतो परत ऐका. tan मायनस कॉट हा डिफरन्स कसाही असू शकेल, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0 काही असू शकेल, काहीही, पण त्याच्या डिफरन्सचा स्क्वेअर हा एकतर पॉझिटिव्ह किंवा ग्रेटर दॅन 0 असला, पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0 किंवा इक्वल टू 0 असला पाहिजे. मी आताच 2 मिनिटांपूर्वी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. आता इथं मी दोन्ही बाजूला 2 ऍड करणार आहे. ऍडिंग 2 ऑन बोथ साइड्स, ऍडिंग 2 ऑन बोथ साइड्स. माझं दोन्ही साइडला 2 ऍड करा. सो tan थिटा मायनस कॉट थिटा चा ब्रॅकेट स्क्वेअर, हे आपण ऍड केलेले प्लस 2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू हे 0 आणि आपण ऍड केलेले प्लस 2 झालं. आता मला सांगा, हे जे नाही हे LHS, या LHS ला मी इक्वेशन 1 मधून मी काय रिप्लेस करणार आहे सांगा? tan थिटा मायनस कॉट थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 या टर्मला मी काय रिप्लेस करणार आहे सांगा? tan स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा आणि ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 प्लस 2 म्हणजे 2 फ्रॉम इक्वेशन 1. बघा बरं, हे प्रूव्ह करायचं की नाही बघा तुम्हाला. फॉर एनी व्हॅल्यू ऑफ थिटा tan स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 8. If sin theta equals x square minus y square upon x square plus y square, find the value of cos theta and tan theta in terms of x and y. आपल्याला sin आणि cos, sin मधलं cos आणि tan च्या व्हॅल्यूज विचारल्या. इथं क्वाड्रंट वगैरे तुम्हाला काहीही सांगितलेला नाही. ठीक आहे.
साइन मधला मी कॉस कसं मिळवतो बघा. बघा सुरुवात कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आयडेंटिटी दिली 1 मायनस. आता मला ह्याचा स्क्वेअर लिहायचा आहे बघा. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर. साइन थिटाचा स्क्वेअर करायचा ना मला. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर. आता मी हा स्क्वेअर पहिल्यांदा करणार आहे. हा ब्रॅकेटमध्येच करणार आहे. एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 दोघांचा प्रोडक्ट डबल 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस साइन सेम. फर्स्ट टर्म स्क्वेअर एक्स रेस टू 4 लास्ट टर्म स्क्वेअर प्लस वाय रेस टू 4 मायनस दोघांचा प्रोडक्ट डबल 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि होल डिवायडेड बाय हे आता मी आहे तसे लिहिणार आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे तसा लिहिणार आहे. आता मायनस साइन आत जाईल म्हणजे एक्स रेस टू 4 वाय रेस टू 4 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस एक्स रेस टू 4 मायनस वाय रेस टू 4 मायनस मायनस प्लस 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर होल डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर. रेस टू 4 मध्ये कॅन्सल होते. 2 प्लस 2 4. LHS मध्ये कॉस स्क्वेअर थिटा लक्षात ठेवा. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स 4x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2 प्लस 4 झाले अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर. हा कॉसचा स्क्वेअर आहे. मग आपल्याला कॉस थिटा पाहिजे असेल तर स्क्वेअर रूट घ्या. आपल्याला क्वाड्रंट माहित नाही त्यामुळे दोन्ही साइन ठेवा. ट्वाइस एक्स वाय स्क्वेअर रूट घेतोय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ही मिळाली तुम्हाला कॉस थिटाची व्हॅल्यू मिळाली. आणि आता जर टॅन थिटा पाहिजे असेल तर साइन अपॉन कॉस करा म्हणजे टॅन थिटा इक्वल्स साइन थिटा अपॉन कॉस थिटा. चला साइन थिटाची व्हॅल्यू सांगा तिथनं. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन कॉस थिटा सांगा ट्वाइस एक्स वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. याला साइन मात्र प्लस और मायनस दोघांचे अपॉन अपॉन कॅन्सल होतील. काय शिल्लक राहिलं सांगा. टॅन थिटा इक्वल्स हे प्लस और मायनस साइन वरती एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि खाली सांगा काय राहिलं ट्वाइस एक्स वाय. ही झाली टॅन थिटाची व्हॅल्यू आणि ही झाली कॉस थिटाची व्हॅल्यू. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सेक थिटा इक्वल्स रूट थ्रू 3 पाय बाय 2 लेस दॅन थिटा लेस दॅन 2 पाय आणि याची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा 3 पाय बाय 2 म्हणजे 270 डिग्री. पाय बाय 2 पाय बाय 2 पाय बाय 2 3 पाय बाय 2 झाले म्हणजे 270 डिग्री लेस दॅन 2 पाय म्हणजे 360 डिग्री म्हणजे थर्ड क्वाड्रंट हा फोर्थ क्वाड्रंट आहे. 270 च्या पुढे आणि 360 च्या मध्ये म्हणजे हा फोर्थ क्वाड्रंट आहे जिथं कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात म्हणून तर हा सेक पॉझिटिव्ह आहे. राहिलेल्या गोष्टी आयडेंटिटीतनं मिळवायच्या. बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स सेक स्क्वेअर थिटा. देयरफॉर टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. आता सेक स्क्वेअर थिटा म्हणजे रूट 2 चा स्क्वेअर मायनस 1 म्हणजेच रूट 2 चा स्क्वेअर 2 मायनस 1 म्हणजे 1. पण हा टॅन स्क्वेअर थिटा आहे ना मग आपल्याला स्क्वेअर रूट पाहिजे. टॅन थिटा इक्वल्स अर्थात प्लस और मायनस 1 पण क्वाड्रंट कुठला आहे सांगा. क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट तर टॅन निगेटिव्ह असतो म्हणजे स्क्वेअर रूट घेताना काय घ्याल तुम्ही -1 घ्याल. आणि समोर रिझन द्यायचं. असं का घेतलं मायनस साइन 3 पाय बाय 2 लेस दॅन थिटा लेस दॅन 2 पाय असं रिझन द्यायचं. म्हणजे आता टॅनचा विषय संपला राहिला फक्त कोणाचा कोसेकचा. ठीक आहे. बरं आता मला सांगा टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस असतं की नाही. टॅन म्हणजे काय सांगा साइन अपॉन कॉस. मग त्याच्यावर तुम्ही कोसेक मिळवतो. कसा मिळवतो बघा सांगा. टॅन थिटा म्हणजे काय सांगा साइन थिटा अपॉन कॉस थिटा. सांगा टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे -1. आता नीट आहे का साइन थिटा ऍज इट इज अपॉन कॉस थिटा. मी यातला कॉस आहे ना हा ट्रान्सफर करतोय. सांगा
-1 इंटू कॉस थिटा इज इक्वल टू काय शिल्लक राहिलं सांगा, साइन थिटा. आता मला सांगा सेक थिटा जर √2 असेल तर कॉस म्हणजे त्याचा रेसिप्रोकल असतो की नाही. मग सांगा कॉसची व्हॅल्यू काय आली सांगा, इथे लिहितो मी. कॉस थिटाची व्हॅल्यू काय आली सांगा, कॉस थिटाची व्हॅल्यू काय आली सांगा, -1 इंटू 1/√2. हे बघा हे कॉस थिटा -1 इथे आहे कॉस थिटा इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला, साइन थिटा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला साइन थिटाची व्हॅल्यू मिळाली -1/√2. पण आपल्याला कोसेक पाहिजे ना, साइनचा रेसिप्रोकल. Therefore cosec theta equals -√2. आपल्याला लागणाऱ्या व्हॅल्यूजला मी असं बॉक्स केलं बघा. मग कन्सिडर हे एक्सप्रेशन लिहायचं, कन्सिडर हे एक्सप्रेशन इज इक्वल टू, मी त्याच्या समोर लिहितो, तुम्ही आधी खाली लिहायचं बरं का ते. हा सांगा, एक एक व्हॅल्यू सांगा. 1 ॲज इट इज प्लस टॅन थिटा किती आपल्याकडे, -1 प्लस कोसेक थिटा किती आहे बघा, -√2 अपॉन पुन्हा 1 प्लस हा टॅन थिटा किती आहे, -1 परत मायनस साइन आणि कोसेक थिटा किती आहे, -√2. 1 प्लस 1 कॅन्सल, -√2 वर शिल्लक, -1 प्लस 1 कॅन्सल, मायनस मायनस प्लस √2, पुन्हा √2 कॅन्सल, प्लस मायनस चे डिव्हिजन किती येणार आहे, मायनस. फायनल आन्सर किती आलं तर ते -1 आलं. ओके. आता यानंतर क्वेश्चन नंबर 10 मध्ये बरेच सब क्वेश्चन्स आहेत, हे आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार आहोत. ओके.